सोनेरी पहाट, उंच गुढीचा थाट, आनंदाचे उधळण आणि सुखांची बरसात. दिवस सोनेरी, नव्या वर्षाची सुरुवात. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा. भारतीय संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. नमस्कार मंडळी. तर आज आहे गुढीपाडवा. मी तुम्हाला गुढीपाडव्याची धार्मिक कथा आणि महत्त्व सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्यांची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या गडू बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाची, मांगल्याची आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते. मात्र विजय कशाचा, कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते? तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले. तो हा विजय उत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला, याचे गुढी हे सूचक आहे. तसे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच श्री शालिवाहन राजाने शकेगणनेला सुरुवात केली. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले. त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. शालिवाहनाने मातीच्या पुतळ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यांच्यात पौरुष व पराक्रम जागृत झाला आणि त्यांनी शत्रूंचा पराजय झाला. आज आपणही दीनहीन बनलो असून वाईट प्रवृत्तीशी लढण्यासाठी म्हणून गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतिज्ञा करायची. भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळवण्याची प्रतिज्ञा करायची. आपल्या मनातील चंचल, स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षारंभापासून आपले मन शांत, स्थिर, सात्विक बनवण्यासाठी प्रयत्न करावे. हाच खरा विजय आणि तेव्हाच गुढी उभारणे हे खऱ्या अर्थाने होईल. विजय पताका उभारण्यासारखेच. चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात. वर्षातील 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातील पहिला महिना. याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते. त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते. हिरव्या रंगबिरंगी छटा झाडाझुडपावर खुलून दिसतात. वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने, मोकळ्या मनाने सृष्टीवरती उधळत असतो आणि अशा प्रसन्न, आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मग आपण नव्या वर्षाची सुरुवात नको का करायला? नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र प्रतिपदा. या दिवसाला आपण गुढीपाडवा म्हणतो. चैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहीत आहे का? या चैत्र महिन्याला चित्रा नक्षत्रावरून नाव पडलं आहे. चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्री पौर्णिमा येते तो चैत्र महिना. चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे. वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते. हिंदू संस्कृतीमधील पहिला सण हा गुढीपाडवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण महाराष्ट्रात शालिवाहन शक पद्धत देखील वापरतो. गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजयध्वज आहे. प्राचीन काळी चेरी देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता. धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू आहे. गुढी आपल्याला काय सांगते? नवीन वर्ष सुरू झाले. नवीन विचार करा, संकल्प करा, सद्विचार, सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या. मी
जशी उंच आहे, निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे, तशी तुमची प्रगती होऊ द्या. सेवेत सातत्य असू द्या. या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करून कडुलिंबाचा कोवळा पाला फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोवळे किंवा कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधावे. त्यावर एक तांब्याचा कलश पालथा ठेवावा. त्याला साखरेचे कंकण हार घालावे. प्रभू श्री रामचंद्र लक्ष्मण सीता यांनी 14 वर्ष वनवासात काढले. यावेळी भरत अयोध्येचे राज्य चालवित होता. तो श्रीरामचंद्रांच्या परत येण्याचीच वाट पाहत होता. 14 वर्ष पूर्ण झाली. उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू श्रीरामचंद्र आले नाहीत तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्यांनी ठरवले. तशी तयारी पण केली व मनोमन प्रभू श्रीराम, सीतामाई व लक्ष्मण यांचे स्मरण केले आणि तो चितेकडे निघाला. एवढ्यात नवल घडले. महाबली वीर हनुमान पुढे आले. भरतास वंदन करून त्यांनी श्रीराम येत असल्याची सूचना दिली. भरताला खूप आनंद झाला. त्याने शत्रुघ्नाला सांगितले की संपूर्ण अयोध्या नगरी सजवा. श्रीरामांच्या स्वागताची तयारी करा. सर्वत्र आनंदी आनंद झाला. नंदीग्रामापासून अयोध्येपर्यंत लोकांनी सुगंधी पाण्याचा सडा टाकला. शंख, शिंगे, झांजा यांच्या आवाजाने सारे आकाश दुमदुमू लागले. श्रीरामांचे पुष्पक विमान खाली उतरले. भरत श्रीरामांच्या पादुका डोक्यावर घेऊन पुढे आला. भावाभावांची भेट झाली. ते दृश्य पाहून अयोध्यावासियांच्या डोळ्यात आनंद अश्रूंचा पूर लोटला. रामाने उचलून ते समयी भरत दृढ धरिला हृदय. तो देखावा काय वर्णावा. लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणी बांधली, गुढ्या उभारल्या आणि आपला आनंद व्यक्त केला. तोच हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्याच दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी विश्वातील तेजत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो. तसेच याच दिवशी मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म झाल्याची देखील कथा सांगितली जाते. प्राचीन पुराणानुसार विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मदेव यांनी सृष्टीचे एक चक्र पूर्ण केले होते आणि ते गाढ झोपेत गेले होते. झोपेत असताना त्यांच्या श्वासातून वेद वाहून जात होते, ज्यामध्ये जीवनाचे रहस्य, धर्म, विधी, ज्ञान आणि सृष्टी होती. भगवान ब्रह्मदेवाच्या वैश्विक निद्रावस्थेच्या या क्षणी हयग्रीव नावाचा एक राक्षस उदयास आला. त्याने ब्रह्मदेवाच्या ताब्यातून वेद चोरले आणि वैश्विक महासागराच्या खोलवर गायब झाला. वेदांशिवाय विश्व अंधारात ढकलले गेले होते. ते अनिश्चितता, अराजकता आणि असंतुलनाचा काळ होता. जसजसे अंधार पसरला आणि ब्रह्माला काहीच कळाले नाही, तसतसे विश्वाचे रक्षण करणारे भगवान विष्णू यांना धोका जाणवला. त्यांना माहीत होते की जोपर्यंत वेद परत मिळवले जात नाही तोपर्यंत सृष्टीचे कोणतेही नवीन चक्र सुरू होऊ शकत नाही. या गोंधळादरम्यान भगवान विष्णूने समुद्राच्या खोलवर जाऊ शकणारे रूप धारण करण्याचा निर्णय घेतला. त्याने मत्स्य एक महाकाय आणि तेजस्वी मासा प्रकट होण्याचा निर्णय घेतला. विष्णूंचा हा मत्स्य अवतार हा त्यांचा पहिला दशावतार असल्याचं मानलं जातं. ही आख्यायिका राजा मनूपासून सुरू होते, जो धार्मिक आत्मा होता आणि नदीकाठी धार्मिक विधी करत होता. तो हातात पाणी घेत असतानाच एक लहान मासा त्याच्याकडे आला आणि त्याला भक्षकांपासून वाचवण्याची विनंती केली. त्याच्या असुरक्षिततेमुळे प्रभावित होऊन म्हणून तो एका भांड्यात ठेवला. राजाने एका भांड्यात ठेवला, पण तो मासा नाटकीयरित्या खूप वाढला. मग राजाने तो एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवला. तिथेही मासा खूप वाढला. नंतर राजाने तो मासा एका मोठ्या तलावामध्ये ठेवला आणि नंतर तिथे देखील मासा खूपच मोठा झाला. मग राजाला कळाले की हा काही साधासुद्धा मासा नाही. तेव्हा माशाने त्याची खरी ओळख उघडी केली. भगवान विष्णू त्यांच्या मत्स्य अवतारात मनूला पृथ्वी बुडवून टाकणाऱ्या एका जागतिक प्रलयाबद्दल इशारा देण्यासाठी आले होते. विष्णूने त्याला एक मोठी होडी बांधण्याची सूचना दिली आणि सर्व प्रकारच्या जीवसृष्टीचे रक्षण करून त्या प्रलयातून होडीला मार्गदर्शन करण्याचे वचन दिले. विष्णूंच्या सल्ल्यानुसार मनूने एक प्रचंड नाव बनवली आणि त्यात सप्तर्षी, वनस्पतींचे बीज आणि प्रत्येक सजीव प्रजापतीचे प्रतिनिधी भरले. प्रलयानंतरही राजाने जीवनाचे सातत्य राखले. जेव्हा पाणी वाढले तेव्हा मत्स्य प्रकट झाला. यावेळी शिंगे असलेल्या माशाच्या रूपात मनूने वासुकी सर्पाची दोरी म्हणून वापर करून ती नाव शिंगाला बांधली.
मत्स्याच्या मार्गदर्शनाखाली वंशात लाटांमधून बोट विशाल समुद्रात फिरत राहिले, जोपर्यंत पूर ओसरला नाही. पण एवढेच नव्हते. खोलवर मत्स्य म्हणून विष्णूने वेद लपवून ठेवणारा राक्षस हयग्रीवाचा सामना केला. पाण्याखाली झालेल्या एका भयंकर युद्धात मत्स्याने राक्षसाचा पराभव केला आणि पवित्र शस्त्र देखील वाचवले. आणि यानंतर वेद ब्रह्माकडे परत आणले गेले. संरक्षण आणि नूतनीकरणाच्या या कृतीने सृष्टीच्या एका नवीन चक्राची सुरुवात झाली. मत्स्य अवताराची ही कथा केवळ एक मिथक नाही, तर एका काळातील रूपक देखील आहे. मासा हा अराजकतेच्या काळात अनुकूलता, ज्ञान आणि दैवी हस्तक्षेप दर्शवतो. वेदांचे नुकसान आणि पुनःप्राप्ती हे ज्ञानाच्या चक्रीय स्वरूपाचे प्रतीक आहे, जे कधी कधी हरवले जाते आणि कधी कधी पुन्हा शोधले जाते. भगवान विष्णूंचा हा अवतार धर्माच्या कल्पनेशी देखील जवळून जोडलेला आहे. विश्वाची पुनर्रचना झाली तरीही जीवन टिकून राहावे यासाठी विष्णू संरक्षक म्हणून खात्री करतात. पर्यावरणीय आणि नैतिक आव्हानांना तोंड देणाऱ्या जगात विष्णूचा हा अवतार पूर्वीपेक्षाही अधिक मजबूतपणे प्रतिध्वनित होता. तर भगवान विष्णू मासी का बनले? अगदी लहान रूपामध्येही दैवत्व संतुलन पुनर्संचयित करण्याचा मार्ग शोधते. मत्स्य केवळ जलीय स्वरूपात तारणहार नव्हता, तर पुनर्जन्म, संरक्षण आणि दैवी ज्ञानाचे प्रतीक होतात. दशावतारातील पहिला अवतार म्हणून मत्स्य अवतार विष्णूंच्या भविष्यातील अवतारांसाठी सूर्य इच्छित करतो. जेव्हा जगाला दैवी मार्गदर्शनाची आवश्यकता असते तेव्हा प्रत्येक पाऊल टाकतो. हिंदू पौराणिक कथांमधील ही कथा आपल्याला आठवण करून देते की सर्वात मोठ्या पुरामध्येही नेहमीच एक मार्गदर्शक शक्ती असते, जी आपल्याला किनाऱ्यावर घेऊन जाऊ शकते. आणि भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार देखील गुढीपाडव्याच्या दिवशीच झाला होता. तसेच आणखीही एका कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली, तर ती देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात सुरू केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाया पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले होते. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. याला चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनीचे अधिपती म्हणून पार्वतीचा अभिषेक झाला. पार्वतीचे लग्न झाले की माहेरवाशीण म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात. तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीया या दिवशी साजरी केली जाते. गुढीपाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जातं. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावं. यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजवलं जातं. यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. संत एकनाथांनी त्यांच्या धार्मिक काव्यात गुढी हा शब्द असंख्य वेळा वापरला आहे. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभी गुढी, नातेपणाची, भक्ती साम्राज्य यशाची, रामराज्याची गुढी, भक्तीची तसेच विजयाची गुढी, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. यावरून कळते की आपल्या परंपरेत आणि संस्कृतीमध्ये गुढीचे महत्त्व हे लौकिक आहे. नवीन पिकांची लागवड आणि नववर्ष यामुळे कृषी गुढीपाडव्यास लोकसंस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भूमी हा जगाचा गर्भाशय, तिच्यात सूर्यबीज पेरतो. तसेच वर्षावामुळे भूमी सुफलित होते आणि सर्जनाला मिळणाऱ्या ऊर्जेशी जोडलेला हा एक सण आहे, असे लोक संस्कृतीचे अभ्यासक आवर्जून सांगतात. सर्व ऋतूंमध्ये वसंत मीच आहे असे भगवद्गीतेत सांगतात. वसंत निसर्गाला नवा बहार देतो. वातावरण आरोग्यदायी असते. या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने रस, तम, गुण 1 एवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात सतुगुण वाढतात. गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचं काम गुढी करते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो. तांब्याचे मुख खाली असल्याने त्या लहरी घरात प्रवेश करतात. प्रजापती लहरीने संकरित तांब्यातून वर्षभर पाणी प्यायल्याने आरोग्य लाभते अशी मान्यता आहे. तसेच कडुलिंबाचे देखील महत्त्व आहे. कडुलिंब जंतुनाशक असल्याने गुढीवर लावले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पाण्याबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारते. तसेच पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत. शरीराला थंडावा देणाऱ्या कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून तसेच
ती वाटून खाणे आरोग्याच्या दृष्टीने खूपच हितकारक मानले जाते. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने आणि गूळ खाल्ला जातो. याचे धार्मिक महत्त्व देखील आहे. त्याचसोबत कडुलिंबाची पाने ही नैसर्गिकरित्या डिटॉक्सिफाईंग असतात. त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असल्यामुळे शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकण्यास मदत होते. गूळ हा नैसर्गिक स्वीटनर असल्याने शरीरातील घाण बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर हलके वाटते. गुढीपाडव्याला कडुलिंब गूळ खाण्यामागे पारंपरिक कारणांसोबत काही वैद्यकीय कारणेही आहेत. हे कडू गोड मिश्रण शरीरातील विषारी घटकांसाठी मात्र जीवघेणे ठरते. शिवाय आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे या काळात उष्माघात होणे किंवा खूप गरमीमुळे आजारपण येणे या विशिष्ट गोष्टी होतात. त्यामुळे वाढत्या उष्णतेपासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाचा पाला खाल्ला जातो. गुढीपाडवा चैत्र महिन्यात येतो, जो उन्हाळ्याची सुरुवात दर्शवतो. या काळात वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि विविध त्वचाविषयक समस्या होऊ शकतात. कडुलिंबाच्या सेवनामुळे शरीर थंड राहते आणि उन्हामुळे होणाऱ्या फोड, चकत्या, मुरुमापासून बचाव होतो. गूळ देखील शरीराला थंडावा देण्याचं काम करतो आणि उष्णतेशी लढण्याची ताकद वाढवतो. तसेच आपण जी गुढी उभारत असतो तर त्यावरती तांब्या ठेवत असतो. तांब्या हा तांब्याचाच असावा. हिंदू धार्मिक कार्यात तांब्याच्या भांड्यांचा वापर करण्याची पद्धत ही खूप जुनी आहे. यामागे धार्मिक श्रद्धा, आयुर्वेदिक कारण आणि आपल्या आरोग्याशी संबंधित फायदे यांचा संगम पाहायला मिळतो. तांबे हा एक पवित्र आणि शुद्ध धातू असून त्याचा वापर करणे म्हणजे आध्यात्मिक शुद्धता वाढते. तांब्याच्या भांड्याचा वापर पूजाविधीमध्ये करणे म्हणजे एक प्रकारे आध्यात्मिक ऊर्जा आपल्याकडे प्रभावित करणे असा होतो. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर तांबे हे विद्युत वाहक आहे. जेव्हा आपण गुढी उभारतो आणि तांब्याचा कलश त्यावर उपडा ठेवतो तेव्हा त्याला देवत्व प्राप्त होते. कलश तांब्याचा असल्यामुळे तो ऊर्जा खेचून घेतो. जमिनीतील ऊर्जा असो वा चहूबाजूकडील ऊर्जा त्या कलशात समाविष्ट होते आणि गुढीची पूजा करताना त्या ऊर्जेचे सकारात्मक परिणाम आपल्यावर आणि घरात कायम राहतात. आपल्याला माहीतच असेल की तांब्याच्या तारा जगभरात विद्युत वाहक म्हणून वापरल्या जातात. विद्युत वाहकतेमध्ये तांब्याच्या चांदीनंतर दुसरा क्रमांक लागतो. तांबे गंजविरोधक असल्यामुळे त्याचा वापर जास्तीत जास्त केला जातो. पुराण काळात चांदीचा कलश वापरला जायचा, पण आर्थिक स्थिती पाहता सर्वसामान्यांसाठी तांब्याचा कलश वापरणे सोपे जायचे. यामुळे गुढीच्या कलशासाठी तांब्याचा कलश आवर्जून वापरला जातो. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.